नमस्कार. खूप दिवसांनी सगळ्यांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तब्येतही माझी थोडीशी बरी नव्हती आणि आवाजही माझा थोडासा तुम्हाला वेगळाच येत असेल. थोडासा म्हणजे खूपच वेगळा येतोय. पण तरी देखील म्हटलं की आज हा व्हिडिओ एडिट होऊनच जाऊ दे, कारण खूप दिवसाचा गॅप पडलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोफ्याचा कवर दाखवणार आहे. सोफा कम बेड आहे. तर 2 गाद्या आहेत याच्यावरती, म्हणजे जी जॉईंट आहे ती 1 आणि 2 आहेत. तर त्या दोन्हीही याच्यावरती ठेवल्यात तर बसायला खूप उंच होतं, त्याच्यामुळे ती आम्ही काढून मागच्या साईडला ठेवलेली आहे. ज्यावेळी गरज लागते त्यावेळी ती आम्ही घेतो, म्हणजे ज्यावेळी आम्हाला तो फुल बेड करायचा असेल त्यावेळेस तिचा शक्यतो वापर केला जातो. तर अशावेळी काय होतं, ह्या ज्या गाद्या आहेत त्यांना जर कवर नसेल तर त्या खराब होतात. आता घरात लहान मुलं असतील तर त्या खराबच करून टाकतात. तर मी ही एक मिशोवरून बेडशीट ऑर्डर केलेली आहे. खूपच मस्त, मला 130 काय 150ला अशी काहीतरी पडलेली आहे आणि मला खूप आवडली. 130 म्हणजे खूपच कमी आहे. मला वाटलं नव्हतं एवढी चांगली येईल, म्हणून मी एकच ऑर्डर केली. खरं तर मला याचंच कवर शिवायचं होतं त्याच्यासाठी, पण माझं मन करत नव्हतं एवढे छान बेडशीटचं कवर शिवायचं. तर ज्यावेळी आम्ही ही फुल करतो ना त्यावेळी मी या बेडशीटचा वापर करते. त्यामुळे मी असं ठरवलं की या ज्या गाद्या आहेत त्यांना साडीपासूनच कवर शिवायचं, म्हणजे दोन्ही गाद्यांना कवर होणार आणि त्या खराबही होणार नाही. यांच्यावरती हे एक कवर असतं ज्याला अशा पद्धतीने चैन असते, पण तरी देखील त्याच्यावरती आपण कवर किंवा बेडशीटचा वगैरे वापर करतो. तर बेडशीटचा वापर केला की काय होतं, आपल्या घरात लहान मुलं असतील किंवा आपणही बसतो त्यावेळी ती सुरगळते, इकडे तिकडे होते, मग अचानक कोणतरी येतं त्यावेळी आपण ते सरळ करायला वगैरे जातो आणि मुलं वगैरे घरात असतील तर ती ओढूनही काढतात. त्याच्यापेक्षा म्हटलं याला कवरच शिवूया आणि ते तुमच्यासोबतही शेअर करूया. आता मी याचं जे मेन कवर आहे ते अशा पद्धतीने ओपन केलं. आता याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा जाडसर स्पंज आहे आणि दुसरा आहे तो थोडासा नरम आहे, तो पातळच आहे त्याची लेअरवरती. तर आता काय करायचं आहे, तो जो मी जी आतमधला जो स्पंज आहे तो काढून साईडला ठेवलेला आहे आणि हे जे कवर आहे ना त्याची जी चैन आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता पूर्ण याची चैन मी लावून घेतलेली आहे. आता या कवराला आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे अगदी सरळ ठेवायचं आहे. टोकन टोकं आणि चैनीचा जो भाग आहे तिथून व्यवस्थित आपल्याला मिडलला अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याची मेजरमेंट घ्यायची आहे. आता हे मी जमिनीवरतीच करून दाखवते जेणेकरून ते तुम्हाला कळेल. आता मी हे जमिनीवरती ठेवलं आहे. पूर्ण अशा पद्धतीने त्याच्यावरती हात फिरून घ्यायचा. आता आपल्याला याची मेजरमेंट घ्यायची आहे. तर पहिली जी आहे ती मी रुंदीला घेते. आपल्याला रुंदी केवढी लागेल ते बघायचं आहे. तर हे बघू शकता मी बरोबर पट्टी ठेवलेली आहे आणि चैनचा जो भाग आहे तोही मी याच्यामध्ये घेतलेला आहे. तर जी रुंदी आहे ती आहे 26. त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा करायचं आहे, म्हणजे होतं 29. आता तुम्ही याच्यामध्ये 3 काय 4 इंच 5 इंच पण एक्स्ट्रा घेऊ शकता. थोडंसं लूज वगैरे झालं तर काही प्रॉब्लेम नाही, पण मी येथे घेतलेलं आहे 29. आता मी तुम्हाला मापं कशी घ्यायची ते दाखवते. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गादीचं जे कवर असेल तसं माप घ्या आणि जर तुमच्याकडे कवर नसेल तर डायरेक्ट तुम्ही गादीचंही माप घेऊन हे करू शकता. थोडंसं मात्र 5 ते 6 इंच मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा ठेवावं लागेल. आता कवरच घेतलं की परफेक्ट आपली मेजरमेंट येते म्हणून. आता रुंदी झाली, त्याच्यानंतर आपल्याला लांबी किती घ्यायची आहे ते बघूया. तर इथे लांबी आहे 72 इंच 72. आता त्याच्यातही आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा पाहिजे, म्हणजे 75 इंच आपलं होणार आहे. तर मी काय केलं, एका बुकवरती अशी मेजरमेंट लिहून घेतली, कारण लक्षात राहिलं नाही तर प्रॉब्लेम येईल, त्याच्यापेक्षा लिहून घेतले. तर आता बघू शकता माझ्याकडे ही एक अशी साडी होती, तर तिला मी त्या मापामध्ये कट करून घेतलेला आहे. तर मेजरमेंट आपली 29x75 आहे, म्हणजे रुंदीला 29 आहे, लांबीला 75 आहे, मार्जिन धरून. आता ही जी साडी होती तिला जी फॉल होती ती देखील मी काढलेली नाही, ती देखील मी ठेवलेली आहे, काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही. तर बघू शकता, तर रुंदीला आपल्याला 29 इंच घ्यायचं आहे, पण माझं इथे 26 इंच येतं, त्याच्यामुळे मला इथे थोडासा कपडा जोडावा लागेल, तर तो मी नंतर जोडणार आहे. तर इथे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, लांबीचं माप कधीही जर घ्यायचं असेल तुम्हाला कट करण्यासाठी वगैरे तर काय करायचं आहे, म्हणजे जास्त ज्याची मेजरमेंट आहे ते आपण ज्यावेळी पट्टी जर मध्येच ठेवली मेजरमेंट टेप तर ती इकडे तिकडे हलू शकते, त्याच्यामुळे 1-2 इंच कमी जास्त होऊ शकतं. तर काय करायचं, एक आपल्याला लाईन पकडायची आहे. जसं की आता माझ्या साडीवरती लाल आणि ब्लॅक अशी बॉर्डर आहे, तर मी बरोबर पट्टी त्याच्यावरती ठेवलेली आहे, म्हणजे माझ्या मार्जिनमध्ये कुठेही गडबड होणार नाही. किंवा काय करायचं आहे, आपल्याला अगदी शेवटच्या कडेवरती ठेवायची आहे पट्टी आणि माप मोजायचं आहे. तर मी हे अगोदरच कट करून घेतलेलं आहे, पण आता तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी हे दाखवत आहे.
तर बरोबर माझी जेवढी 75 मेजरमेंट आहे तेवढ्या मापामध्ये मी हे घेतलेलं आहे. पण काय झालं की नंतर मला कळलं की मी चुकून हे 74 वरती कट केलेलं आहे. पण म्हटलं असू दे, ज्यावेळी मी शिवायला घेतलं त्यावेळी मला कळलं, पण म्हटलं असू दे, आता काही प्रॉब्लेम नाही. 1 इंच आपली गादी जी आहे ती थोडीशी बाहेर राहील. आणि त्यानंतर रुंदीला देखील माझं जे कापड आहे ते कमी पडत होतं. त्यामुळे मी काय केलं की रुंदीला इथे जेवढं माझं कमी पडलं 3-4 इंचाचं, तेवढं मी इथे जोडून घेतलेलं आहे. तर कशा पद्धतीने जोडायचं ते तुम्हाला कळलंच असेल. आता हे अशा पद्धतीने मी एकावरती एक ठेवलेला आहे. तर हा जो भाग आहे तो एका साईडला आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि नंतर परत आपल्याला ती साईड जॉईंट करायची आहे. तर बघू शकता ही फॉलची साईड आहे, त्या साईडला मी तुम्हाला दाखवते. तर ती आतमधली साईड आहे. तर त्या साईडवरती आपल्याला हे असं ठेवायचं आहे आणि ती शिलाई आतमध्ये जाईल अशी आपल्याला मारायची आहे. तुम्हाला कळलंच असेल व्यवस्थित. म्हणजे थोडक्यात आपल्याला रुंदीला वाढवून घ्यायचं आहे, पण तरी देखील व्हिडिओमध्ये दाखवते ते बघू शकता. अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई मारायची आहे. तर आता मी तुम्हाला स्टिच कसं करायचं ते दाखवते. आता मशीनवरही दाखवणार आहे, पण पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. आता समजा ही जी मी पट्टी तुम्हाला दाखवली ती मी जोडून घेतली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पट्टी जोडल्यानंतर वरच्या साईडने याच्या म्हणजे लांबीच्या साईडने आपल्याला इथून फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. तर मला शिलाई मारायची गरज नाही, कारण ती जी साईड आली आहे ती बिडिंगची आलेली आहे. सो मी तिथे शिलाई मारणार नाही. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती शिलाई मारली की आपल्याला लांबीला एक शिलाई मारायची आहे आणि रुंदीला खालच्या साईडने शिलाई मारायची आहे. फक्त आपल्याला वरच्या साईडने ओपन ठेवायचं आहे, ज्याच्यामध्ये आपली गादी व्यवस्थित आतमध्ये जाईल असं. म्हणजे आपल्याला फक्त 2 साईडला शिलाई मारायची आहे. एक साईड आपली ऑलरेडी बंद येते, आपण ते डबल फोल्ड करतो त्याच्यामुळे. तर लांबीला एक शिलाई येते, रुंदीला एक शिलाई येते आणि रुंदीला एक बाजू ओपन राहते. तर आता मशीनवरती दाखवते चला. तर सगळ्यात अगोदर आपल्याला रुंदी 29 इंच पाहिजे. त्याच्यासाठी एक्स्ट्राचा म्हणजे जो कमी पडलेला माझा कपडा होता तो मी जोडून घेते. तर इथे एकाच भागाला मी अशा पद्धतीने तो जोडून घेणार आहे. तसं मी तुम्हाला सांगितल्यावरती कळलंच असेल, पण दाखवलं की अजून जास्त कळतं, त्याच्यामुळे इथे दाखवत आहे. बघू शकता अशा पद्धतीने सरळ आपल्याला खालपर्यंत हे जोडून घ्यायचं आहे. तर इथे आता हे आपलं जोडून झालेलं आहे. दोरा कट करते. आता याच्यावरती तुम्हाला दाब शिलाई हवी असेल तर देऊ शकता. मी काही इथे दाब शिलाई देत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, जिथे मी हात ठेवला आहे तो भाग आणि त्याच्या इकडचा जो भाग आहे त्या दोघांना धरून आपल्याला शिलाई मारायची आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ती साडी आहे त्याच्यामुळे पूर्ण ती व्हिडिओमध्ये येत नाही. तर तरी देखील कळत असेलच बघा. तर ही पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला लांबीला शिलाई मारून घ्यायची आहे. तर लांबीला देखील शिलाई मारताना जी फॉल आहे ती आतमधल्या साईडला जाईल अशा पद्धतीने बघायला पाहिजे. जसं साडी जी आहे ती दोन्ही साईडने माझी सेमच आहे, फक्त फॉलमुळे कळतं की ही आतमधली साईड आहे, ही बाहेरची साईड आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण लांबीला देखील शिलाई मारलेली आहे. आता लांबीला शिलाई मारून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला रुंदीला देखील शिलाई मारायची आहे. लांबीला फक्त एका साईडला शिलाई येणार, दुसऱ्या साईडला आपली बंद बाजूच येणार आहे आणि रुंदीला जे आहे ते देखील एका साईडला शिलाई येणार, दुसरी साईड जी आहे ती आपली ओपन असणार आहे. तर बघू शकता लांबीला आणि रुंदीला अशा दोन्ही साईडने मी शिलाई मारलेली आहे. हवी असल्यास डबल शिलाई इथे तुम्ही मारू शकता. आता आपण हे कवर आपल्या गादीला घालून बघूया परफेक्ट होतं आहे की नाही होत. फक्त जे लांबीला आहे ते थोडंसं 1 ते 1.5 इंच माझं कमी पडणार आहे इथे, कारण चुकून मी तिथे कट मारला हे माझ्या नंतर लक्षात आलं. पण राहू दे म्हटलं, दुसऱ्या गादीलाही मला असं साडीचं कवर शिवायचं आहे, त्यावेळी ते मी मोठं शिवेन. तर बघू शकता साडीपासून खूप छान असं कवर तयार झालेलं आहे. तर इथे परत एकदा सांगते, रुंदीला शिलाई मारलेली आहे आणि लांबीला असं एका साईडला शिलाई मारलेली आहे. खूपच सोपं आहे. परत परत सांगते म्हणून कोणीतरी इरिटेट होईल, पण कधी कधी काय होतं की कळतही नाही की नक्की कुठून शिलाई मारली, कशी शिलाई मारली. त्याच्यामुळे डबल सांगते की रुंदीला एक आणि लांबीला एक अशी शिलाई मारली आणि एक साईड मी ओपन ठेवली. आता हे जे कवर आहे ते पूर्णपणे बाहेर काढून घेते. व्यवस्थित सगळे कॉर्नर आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. किती छान असं कवर तयार झालेलं आहे आपलं बघू. वाटल्यास आपल्याला वरती जी ओपन साईड आहे तिथे आपण उशांना कसं थोडीशी पट्टी वगैरे लावतो किंवा असं बांधण्यासाठी आपण तयार करतो नॉट, त्या पद्धतीने आपण करू शकतो. पण मी इथे केलेलं नाही, कारण मला हे पटपट कंप्लीट करायचं होतं. आता ज्याला मी हे कवर घातलं ही गादी मी साईडला ठेवणार आहे, दुसरं कवर मी नंतर शिवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एका साईडने ओढून त्यानंतर
दुसऱ्या साईडने ओढून अशा पद्धतीने आपल्याला हे कवर घालून घ्यायचं आहे। आता माझं जे हे कवर आहे ते परफेक्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे मला हे ओढून असं घालावं लागतं। थोडंसं 1-2 इंच तुम्ही लूज देखील करू शकता। तर बघू शकता कवर मी इथे घातलेलं आहे। जसं तुम्हाला सांगितलं लांबीला 1 इंच कमी पडेल, तर अगदी तसंच माझं 1 इंच एवढं कमी पडलेलं आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, आपल्यालाही घरातच पाहिजे आहे। तर बघू शकता किती परफेक्ट असं हे कवर इथे या गादीला बसलेलं आहे। आता याच्यावरती घालते। बघू शकता आता बेडशीटही कुठे हलण्याचा प्रॉब्लेम नाही। कवर घातल्या माझं बाळ त्याच्यावरती जाऊन बसलं। तर हा विचार करत होता की आता हे ओढायचं कुठून, पण मला खूप बरं वाटत होतं, कवर अगदी परफेक्ट बसलेलं आहे। तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून जा। पुन्हा भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।